नमस्कार मित्रांनो, मी आतिश साळवे एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो। आज आपण जातोय संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांची जन्मभूमी म्हणजेच शिवनेरी किल्ल्यावरती। खरं तर मी एवढंच सांगेन की महाराष्ट्रात जन्माला आल्यानंतर तुम्ही कुठेही नाही फिरलात तरी चालेल, पण जे दोन ठिकाण आहेत तुम्ही तिकडे नक्की फिरले पाहिजे। एक म्हणजे जिकडे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला तो शिवनेरी किल्ला, आणि दुसरं ठिकाण म्हणजे जिथे महाराजांचा राज्याभिषेक झाला किंवा जिथे महाराजांचा मृत्यू झाला तो श्रीमान रायगड किल्ला। तर या दोन ठिकाणांना तुम्ही आयुष्यात एकदा तरी नक्कीच भेट दिली पाहिजे। पुण्यापासून 100 किलोमीटर अंतरावरती जुन्नर नावाचं शहर आहे आणि त्या जुन्नर शहराच्या अगदी जवळच शिवनेरी किल्ला आहे। तुमच्यापैकी बऱ्याच लोकांनी तो पाहिलेला असेल। ज्यांनी बघितलाय त्यांनी कमेंट करून नक्की सांगा की कोणी कोणी शिवनेरी किल्ला बघितलाय, आणि ज्यांनी बघितलेला नाहीये त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण मी तुम्हाला घर बसल्या संपूर्ण शिवनेरी किल्ला कसा आहे तो मी तुम्हाला दाखवणार आहे। तर आता आम्ही उल्हासनगर मधून निघणार आहोत। साधारणतः आम्हाला जुन्नरला पोहोचायला 3 तास लागतील। तर चला मग जाऊयात जुन्नर शहरामध्ये, आणि तिथे गेल्यानंतर जो काही इतिहास आहे शिवनेरी किल्ल्याचा किंवा किल्ला कसा आहे संपूर्ण डिटेल व्हिडिओ तुम्हाला पुढे पाहायला मिळेलच। तर चला मग जाऊयात छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी म्हणजेच शिवनेरी किल्ला पाहण्यासाठी। जवळपास 3 तास पर्सनल गाडीने प्रवास करत आम्ही पोहोचलो पुण्यापासून 100 किलोमीटर अंतरावरती असलेल्या जुन्नर शहरामध्ये। आता आम्ही आहे पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरामध्ये। खरं तर नाणेघाटाच्या व्यापारी मार्गावरची सगळ्यात मोठी बाजारपेठ ही जुन्नर शहराची पूर्वीची ओळख होती, पण गेल्या 350 वर्षांमध्ये या शहराची खरी ओळख बनलेली आहे ती म्हणजे जवळपास 5 आसमानी सुलतानी संकटांचा सामना करत याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये ज्यांनी स्वराज्य स्थापन केलं त्या छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी म्हणजेच हे जुन्नर शहर। तुम्हाला इकडे महाराजांची मूर्ती दिसत असेल, आणि बरोबर ह्याच मूर्तीच्या पाठीमागे शिवनेरी किल्ला आहे जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला होता। शिवप्रभूंच्या स्मारकापासून पुढे 1 किलोमीटर अंतरावरती शिवनेरी किल्ला आहे। खाजगी वाहनाने आपण थेट गडाच्या पायथ्यापर्यंत पोहोचू शकतो। सुरुवातीलाच गडाच्या आकर्षक दिसणाऱ्या पायऱ्या चढून थोडेसे वरती गेल्यावर आपल्याला दिसतो गडाचा पहिला दरवाजा। मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज यांची जन्मभूमी म्हणजेच शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी आता आम्ही पोहोचलेलो आहोत। तुम्ही बघू शकता चांगला पायरी मार्ग आहे किल्ल्यावर जाण्यासाठी, आणि किल्ल्याचं पहिलं प्रवेशद्वार याच मार्गाने थोडंसं पुढे गेल्यानंतर आपल्याला पाहायला मिळू शकतं। तर आता आपण या पायरी मार्गाने पुढे जाऊयात, आणि किल्ल्यावरती जाताना आपल्याला एका पाठोपाठ असे 7 दरवाजे लागतात, आणि या 7 दरवाजांची शृंखला पार केल्यानंतरच आपण जो बालेकिल्ल्याचा परिसर आहे किंवा महाराजांचा जिथे जन्म झाला होता त्या ठिकाणावर पोहोचतो। तर आता आपण या पायऱ्यांनी वरती गडावर जाऊया। नाणेघाटाच्या व्यापारी मार्गावर शिवनेरी किल्ला आहे। त्या काळी नाणेघाटामार्गे खूप मोठ्या प्रमाणावरती व्यापार चालत असे। त्यावेळच्या राज्यकर्त्यांकडून या मार्गावर लक्ष ठेवण्याकरता काही किल्ल्यांची निर्मिती करण्यात आली होती। त्यातच शिवनेरी किल्ला हा देखील बांधण्यात आला होता। शकांनंतर सातवाहन, चालुक्य, राष्ट्रकूट या राजवटींच्या आधिपत्याखाली देखील हा किल्ला राहिलेला आहे। त्या काळी जुन्नर हे नाणेघाटांवरील खूप मोठी व्यापारी बाजारपेठ असल्यामुळे या किल्ल्याला विशेष महत्त्व होते। मित्रांनो, जवळपास 50 पायऱ्या चढून आम्ही वर आलेलो आहोत, आणि समोर तुम्ही पाहू शकता हा आहे गडाचा पहिला दरवाजा, आणि या दरवाजालाच महादरवाजा असं म्हटलं जातं। गडाची जी खरी सुरुवात होते ती या दरवाजाने होते, आणि किल्ल्याच्या बाल किल्ल्यापर्यंत पोहोचण्यासाठी एकूण 7 दरवाजांची शृंखला आपल्याला पार करावी लागते। त्यामधला हा पहिला दरवाजा आहे। तर या महादरवाजातून आता आपण पुढे जाऊयात। यादवांच्या कालखंडामध्ये शिवनेरी किल्ल्याला भव्य गडाचे स्वरूप प्राप्त झाले। इसवी सन 1595 मध्ये जुन्नर प्रांत आणि शिवनेरी किल्ला मालोजीराजे भोसले यांना निजामशहाकडून जहागीर म्हणून मिळाला। नंतरच्या काळामध्ये
शहाजीराजांच्या पत्नी असलेल्या माँसाहेब जिजाऊ गरोदर असताना शहाजीराजांनी त्यांना याच गडावर पाठवले. इथेच छत्रपती शिवरायांसारखा स्वातंत्र्याचा सूर्य जन्माला आला होता. मित्रांनो, किल्ल्याच्या दुसऱ्या प्रवेशद्वारातून आम्ही पुढे आलेलो आहे. हा जो दरवाजा तुम्हाला दिसत आहे तो आहे दुसरा दरवाजा. याला गणेश दरवाजा असं देखील म्हटलं जातं. जे 7 दरवाजे आपण पाहणार आहोत त्यातला हा दुसरा दरवाजा आहे. आणखी काही दरवाजे पुढे आहे आणि वरच्या बाजूला बाल किल्ल्याचा परिसर आहे. तर आता आपण इथून पुढे जाऊया आणि किल्ल्यावरचे आणखीन काही दरवाजे कसे आहेत आणि बाकीचं बांधकाम कसं आहे ते पाहूयात. मित्रांनो, हा आहे किल्ल्याचा तिसरा दरवाजा. याला परवानगी दरवाजा असं म्हटलं जातं. या दरवाजाची वरची जी कमान आहे ती पूर्णतः ढासळली आहे आणि जो काही दरवाजा आहे तो आपल्याला अशा अवस्थेत पाहायला मिळतो. मित्रांनो, शिवनेरी किल्ल्याच्या जवळपास 4 दरवाजातून आता आम्ही पुढे आलेलो आहे आणि या बाजूला तुम्ही बघू शकता उंच अशा डोंगर दऱ्या आहेत. नाणेघाटाचा जो काही व्यापारी मार्ग पूर्वीच्या काळी ओळखला जायचा तो हा मार्ग आहे आणि ह्याच नाणेघाटाच्या मार्गावरती हा शिवनेरी किल्ला आहे. तर आत्ता दगडामध्ये कोरलेल्या ह्या ज्या पायऱ्या आहेत इथून आपण पुढे हत्ती दरवाजाकडे जाऊयात. शिवनेरी किल्ल्याच्या जवळपास 200 ते 250 पायऱ्या चढून आम्ही वर आलेलो आहोत आणि समोर वरती आहे हत्ती दरवाजा. म्हणजे हत्तीच्या सोंडेप्रमाणे या दरवाजाकडे जाण्याची रचना आहे, म्हणून त्याला कदाचित हत्ती दरवाजा असं म्हटलं जात असावं.
मित्रांनो, शिवनेरी किल्ल्याच्या हत्ती दरवाजातून आता आम्ही पुढे आलेलो आहे. पाठीमागचा जो दरवाजा दिसतोय तो आहे हत्ती दरवाजा. तुम्ही बघू शकता याचं बांधकाम खूपच भक्कम स्वरूपाचं आहे आणि दरवाजातून प्रवेश केल्यानंतर दोन्ही बाजूला पहारेकरांच्या देवड्या आहेत. पहारेकरांना विश्रांतीसाठी ज्या छोट्या खोल्या प्रवेशद्वाराच्या आतमध्ये तयार केल्या जातात त्यांना देवड्या असं बोललं जातं. हा हत्ती दरवाजा आपण पाहिला. आता इथून पुढे गेल्यानंतर एक मार्ग आहे, तो बालकिल्ल्यावर जातो आणि दुसरा मार्ग शिवाई देवीच्या मंदिराकडे. तर आता आपण पहिले शिवाई देवीच्या मंदिरात जाऊया. एक फार मोठी लोककथा आपण लहानपणापासून ऐकत आलोय की छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव हे शिवाई देवीच्या नावावरूनच माँसाहेब जिजाऊंनी शिवाजी असं ठेवलं होतं. आपण आधी मंदिरात जाऊया आणि नंतर मग बाल किल्ल्याकडे जाऊया. मित्रांनो, शिवनेरी किल्ल्याच्या शेवटच्या म्हणजेच 7व्या दरवाजाच्या जवळ आम्ही आता पोचलेलो आहे. तुम्ही बघू शकता अतिशय भक्कम असा प्रवेशद्वार आहे. त्याला कुलूप दरवाजा असं म्हटलं जातं. खरं तर या किल्ल्याची रचना इतर किल्ल्यांच्या तुलनेत फार वेगळी आहे, कारण बाल किल्ल्याकडे जाताना एका पाठोपाठ एक अशा 7 दरवाजांची शृंखला आपल्याला पार करावी लागते. तेव्हा कुठे आपण बाल किल्ल्यामध्ये पोचतो. बाकी किल्ल्यांवरती 1, 2 किंवा 3च दरवाजे असतात, जे पार केल्यानंतर सहजपणे बाल किल्ल्यावर जाता येतं. पण इथे थोडीशी वेगळी रचना आहे. किल्ल्याच्या कदाचित संरक्षणाच्या दृष्टीनं अशा 7 दरवाजांची शृंखला तयार करण्यात आली असावी आणि त्यातला हा 7वा दरवाजा, याला कुलूप दरवाजा असं म्हटलेलं आहे. त्यामागे लॉजिक असं लावलं जातं की जसं आपण कुलूप उघडल्यानंतर एखाद्या घरामध्ये किंवा एखाद्या वास्तूमध्ये सहजपणे प्रवेश करू शकतो, ती वास्तू उघडली जाऊ शकते. अगदी किल्ल्याचा बाल किल्ला उघडण्यासाठी हा शेवटचा कुलूप दरवाजा उघडावा लागतो. म्हणजे 6 दरवाजे जरी पार केले तरी हा 7वा दरवाजा पार केला तरच आपल्याला किल्ल्याच्या आतमध्ये प्रवेश मिळतो. तर असा हा कुलूप दरवाजा आहे. याच्या कमानीवरती शरबाची देखील शिल्प आहेत. आत्तापर्यंत आपण जे काही दरवाजे पाहिलेत त्यापैकी प्रत्येक दरवाजावर आपल्याला शरबाची शिल्प पाहायला मिळाली. काही दरवाजांची थोडीशी पडझड झाली, त्यामुळे ती आपल्याला कदाचित पाहता नसतील आली,
पण इथे आपल्याला ती व्यवस्थित दिसतात. शक्ती आणि सामर्थ्याचं प्रतीक म्हणून शरभाची शिल्प गडकिल्ल्यांच्या प्रवेशद्वारावर लावण्याची प्रथा पूर्वी अस्तित्वात होती. तर आता आपण या कुलूप दरवाजामधून वरती बाल किल्ल्यावर जाऊयात. शिवनेरी किल्ल्यावरती असलेला हा अंबरखाना आता आपण इथे पाहतोय. तुम्ही बघू शकता हे बांधकाम कशा स्वरूपाचं आहे. तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना प्रश्न पडला असेल की अंबरखाना म्हणजे काय. पूर्वीच्या काळी म्हणजेच शिवकाळामध्ये किंवा त्याच्या अगोदरच्या काळामध्ये धान्य साठवण्यासाठी अशा इमारतींची बांधणी केली जायची. त्याला अंबरखाना असं म्हटलं जायचं. तर शिवनेरी किल्ल्यावर देखील धान्य साठवण्यासाठी हे कोठार तयार केलेले आहे. अशाच पद्धतीचं सेम बांधकाम आपल्याला पन्हाळगड किल्ल्यावरती पाहायला मिळतं. स्वराज्याचं सगळ्यात मोठं धान्याचं कोठार हे पन्हाळगड किल्ल्यावरती आहे. तिकडे गंगा, जमुना आणि सरस्वती असे 3 कोठार पन्हाळगडावर आहे. आणि अगदी सेम बांधकाम इकडे शिवनेरी किल्ल्यावर सुद्धा बघायला मिळते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थानाच्या समोरच काही पडक्या अवस्थेतील वाड्यांचे अवशेष पाहायला मिळतात. त्यांना पूर्वीच्या काळी सरकार वाडे असे संबोधले जात होते. इथून आत गेल्यावर महाराजांची मूर्ती व एक पाळणा देखील आहे. ज्या वेळेला शिवजयंती असते म्हणजेच 19 फेब्रुवारीला या ठिकाणी खूप मोठा उत्सव साजरा केला जातो आणि या संपूर्ण किल्ल्यावरती शिवभक्तांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते. सध्या या ठिकाणी शिवरायांची एक मूर्ती व पाळणा आपल्याला पाहायला मिळतो. इमारतीच्या वरच्या भागावर अशा पायऱ्या आहेत. आणि तुम्ही हे बांधकाम बघू शकता. खूप सुंदर पद्धतीचं बांधकाम आहे आणि प्रत्येक खांबावर कमानी तयार केलेला आहे. आणि या बाजूला समोरच्या कमानीमधून आपल्याला संपूर्ण जुन्नर शहर दिसेल. तर अशी ही शिवनेरी किल्ल्यावरची सर्वात पवित्र व महत्त्वाची जागा म्हणजेच शिवप्रभूंची म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मस्थान असलेली ही जागा आहे. मित्रांनो, शिवनेरी किल्ल्यावर असलेलं हे कडेलोट टोक आहे. पूर्वीच्या काळी
शिक्षा देण्याची अशी एक पद्धत होती. स्वराज्याच्या विरोधात जो कोणी गद्दारी करेल त्याला कडेलोट टोकावरून ढकलून दिलं जायचं. आपल्याला माहीत आहे की श्रीमान रायगड किल्ल्यावरती टकमक टोक आहे, जिथून गद्दारांचा कडेलोट केला जात असे. असं जवळपास प्रत्येक किल्ल्यावर टकमक टोक असतं, जिथून स्वराज्याच्या विरोधात जे कोणी काम करतील अशा लोकांचा तिथून कडेलोट केला जायचा. कडेलोट टोकाची खोली किती आहे हे तुम्ही बघू शकता. इथून आपल्याला सगळा समोरचा परिसर दिसतोय. इथून खाली पाहिल्यावर आपल्याला लक्षात येईल की खोली किती असू शकते. तर मित्रांनो, कसा वाटला शिवनेरी किल्ला? मी जेवढ्या चांगल्या पद्धतीनं माझ्याकडून शक्य होईल तेवढ्या चांगल्या पद्धतीने मी तुम्हाला शिवनेरी किल्ला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच नवीन व्हिडिओमध्ये आपणा सर्वांची भेट होईलच. तोपर्यंत जय शिवराय.